आवाज सर्वसामान्यांचा। बऱ्याच वर्षांपासून NH 160 ह्या फलटण दहिवडी विटा सांगली मिरज या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले होते। RRSM इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने धोंडेवाडी तालुका खटाव येथे 15 एकराच्या शिवारात मशिनरीसह तळ ठोकला आहे। कामाचे मशिनरी बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। 15 ते 20 दिवसात मशिनरी बसवून होणार असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। 300 ते 400 लोकांची टीम असणाऱ्या गुजरातच्या कंपनीने दहिवडी ते विटा 52 किलोमीटर महामार्गाचे काम हाती घेतले आहे। या दहिवडी ते विटा महामार्गावर अनेक वर्षांपासून अडचणीच्या ठिकाणी वाहनांचा अपघात होऊन अनेक जण जखमी तर काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे। या महामार्गाचे काम आता 1.5 ते 2 महिन्यात युद्ध पातळीवर सुरू होणार असे दिसून येत आहे। 2 महिन्यात काम सुरू होणार असल्याने व्यापारी तसेच शेतकरी वर्गात कही खुशी कही गम पाहायला मिळणार आहे। संबंधित प्रशासनाच्या माहितीनुसार आता सध्याला जो या मार्गावर रस्ता आहे त्याचा डबल 10 ते 12 मीटरचा रोड होणार आहे। सातारा पंढरपूर महामार्गावरील पिंगळी फाट्यावरील त्रिकुटात उड्डाणपूल होणार अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे। काम सुरू झाल्यानंतर मोजमाप करून जिथे अडथळा वाटत आहे त्या ठिकाणी बांधकाम विभागामार्फत नोटीस दिले जाणार आहे। कातर खटावसह महामार्गावर अनेक ठिकाणी गावाच्या हद्दीमध्ये या मार्गावर रस्त्याला चढ उतार आणि साईड पट्ट्या खचल्या आहेत। अशा ठिकाणी वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताला निमंत्रण मिळत आहे। या मार्गावर दहिवडी ते मायनी पर्यंत नुकतेच डांबरीकरण झाले असले तरी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत। काही ठिकाणी डांबराचे पॅच मारल्याने रोज ये-जा करणारी हजारो वाहने चांगलीच आपटली जात आहेत। कातर खटाव पुलाच्या कठड्याची अवस्था अनेक वर्षांपासून फार धोकादायक बनली आहे। कठडे पूर्णपणे जीर्ण झाले असून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत। अशा तऱ्हेने आता NH 160 या महामार्गावर दहिवडी ते विटा 52 किलोमीटरचे काम संबंधित कंपनीने हाती घेतले असून 1.5 महिन्यात कामाला युद्ध पातळीवर गती येणार आहे। यानंतर 2 वर्षात दहिवडी ते विटा महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे गेलेले दिसणार आहे। पाहुयात मायभूमी न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता इथे दहिवडी विटा हायवेचं काम सुरू होणार आहे 1.5 महिन्यातच। तर इथे कंपनीतर्फे सगळ्या मशिनरीचं सेटिंग वगैरे चालू आहे। कंपनी इथे आलेली आहे दहिवडीच्या शिवारात। इथे त्यांचं मशिनरी सेटिंगचं काम चालू आपण जाणून घेणार आहोत। सर काय सांगाल? नमस्कार, माझं नाव राहुल गुप्ता आहे। आपला हे दहिवडी ते विटा असं प्रोजेक्ट आहे। अच्छा, अगोदर हे जसं फ्लेक्झिबल पेमेंट होता, आता नवीन जे रोड तयार होणार आहे ते कॉन्क्रीट पेमेंट होणार आहे। अच्छा, आणि हा 52 किलोमीटरचा राहणार प्रोजेक्ट। 52 किलोमीटरचा। बरं, आता मग कधी काम सुरू होईल? आता तुम्हाला काय वाटतं, 1.5 महिन्यात 2 महिन्यात? एक 1.5 ते 2 महिन्यानंतर आपलं काम सुरू होणार रोडाचं। बरं, आता इथे किती दिवस झालं तुमचं आता म्हणजे मशिनरीचं वगैरे? कॅम्प कन्स्ट्रक्शन बेस कॅम्प तयार होत आहे। बेस कॅम्प तयार होत आहे। याला एक 20 दिवस लागणार। याला 20 दिवस लागतील सेटिंगला। अच्छा साहब, क्या बोलेंगे आप? जानकारी थोड़ी क्या देंगे? ये दहिवडी विटा तक अभी 52 किलोमीटर का काम चालू है। 52 किलोमीटर का काम चालू है। तो ये 2 साल का प्रोजेक्ट है। 2 साल का प्रोजेक्ट है? हाँ जी, 2 साल में कंप्लीट करना है। अच्छा, अपना जैसे सतारा टू पंढरपुर हाईवे उस पर एक उड़ान पुल बनेगा। हाँ, आगे जैसे बिट्टा में 4 लेन सेक्शन रहेगा, इधर 2 लेन सेक्शन रहेगा। पूरा 10 मीटर का रोड रहेगा, कंक्रीट रोड है। हाँ, इसमें 1 मीटर का पेप्ड शोल्डर है। अच्छा, और बाकी यही है, इतना ही है। अभी काम सुरू झाल्यानंतर म्हणजे किती तरी अवधी लागेल? तुम्ही म्हणता 1.5 महिन्यात 2 महिन्यात काम सुरू होईल, तर किती म्हणजे अवधी? 3 साल 4 साल काय? 2 वर्षाचा आपला टार्गेट असतो। 2 वर्षापर्यंत आपल्याला कंप्लीट करायचं प्रोजेक्ट। अच्छा, 2 वर्षापर्यंत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।